नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गाव खेती योजनेचा। आजचा हा दुसरा भाग आहे। तर मंडळी, मागच्या भागामध्ये आपण गाव खेती योजनेची संकल्पना नेमकी काय आहे, नेमकी गाव खेती म्हणजे काय याबद्दलची माहिती आपल्याला कळाली। आणि त्यानंतर आज आपण शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतात, आता शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत दोन प्रकारच्या आहे। एक म्हणजे नैसर्गिक समस्या आहे आणि दुसऱ्या म्हणजे मानवनिर्मित समस्या आहेत। आणि आता ह्या मानवनिर्मित समस्या कशा आहेत आणि त्या कशा सोडवल्या जातील किंवा त्याची मांडणी कशी आहे किंवा कशा पद्धतीने ते काम केलं जाईल याबद्दलची भूमिका आज इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी मांडलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मी आपल्याला शेतकऱ्यांच्या मानवनिर्मित समस्या काय आहेत ते सांगणार आहे। शेतकऱ्यांच्या दोन प्रकारच्या समस्या मी सांगितल्या होत्या। आपल्या मागच्या वेळेला मी निसर्ग निर्मित समस्यावर बोललो होतो, आता मी आपल्याशी मानवनिर्मित समस्यावर बोलणार आहे। आता ह्या मानवनिर्मित समस्या ह्या जवळजवळ 30 प्रकारच्या आहेत। आता सध्या ज्या काही समस्या चालू आहेत त्याच्यात म्हणजे शासनाने जे काही केलं पाहिजे ते जे करून नाही राहिले त्या बाबतीत बोलतो। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, न्यूनतम हमी भाव लागू करणे, पीक विमा योजना चांगल्या प्रकारे राबवणे, नंतर ई नाम खरेदी विक्री योजना। फक्त सांगितलं जातं कुठूनही शेतकऱ्याचा माल विकला जाईल, परंतु आजपर्यंत त्याच्यासाठी आवश्यक यंत्रणाच तयार झालेली नाही। कशी काय ई नाम योजना तयार चालेल? फक्त काहीतरी ॲप तयार केले जातात, काहीतरी लहानची वेबसाईट तयार केली जाते आणि शेतकऱ्यांना एक वेळ निघून न्यायचा हा प्रकार चाललाय सगळा। एवढंच काय तर शेतकऱ्यांचं न्यायालय वगैरे असं ह्या ज्या काही समस्या आहेत ना, ह्या शासनाला सोडायच्याच नाहीत असं दिसतंय। आज मी आपल्याला फक्त एका समस्येवर बोलणार आहे। याच्यामध्ये मुख्य समस्या ज्या आहेत त्यांची यादी सांगतो मी आपल्याला। शेतकऱ्यांची कुंडली, माझी बँक, पीक लागवड नियोजन, शेतकऱ्यांची मागणी व पुरवठा, बाजारपेठ मागणी व पुरवठा, न्याय घंटानाद, हवामहल, न्यूनतम हमी भाव, कृषी अवजारे पतपेढी, जमीन व पाणी आरोग्य पत्रिका, सेंद्रिय शेती, माझी पिके, माझे पशुधन, पशु पक्षी आरोग्य, बियाणे पतपेढी, शेतीपूरक जोडधंदे, शेती उत्पादन, व्यापारी नोंदणी, बांधावरच्या बातम्या। जे काही शोध लागतात, शेतकरी हा सगळ्यात मोठा शोधकर्ता आहे, परंतु त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं जातं। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। काय चाललंय हे कळतच नाही। अनेक कृषी विद्यापीठांशी मी संपर्क साधला, परंतु एकही कृषी विद्यापीठाकडून मला रिस्पॉन्स मिळाला नाही, प्रतिसाद मिळाला नाही। हा माझा सगळ्यात वाईट अनुभव आहे। का वागताय? हे शेतकऱ्यांची पोरं आहेत, का वागतायत असे? त्यांना शेतकऱ्यांचा माल खायचा नाही का? हे जे कृषी उत्पादन शेतकरी तयार करतो याच्यावरच जगणार आहेत ना? काय हे मोठमोठे पगार कमवत आहेत आणि त्याच्यावर जगणार आहेत नुसते? ते पैसे खाणार आहेत? नाही ना। मग शेतकऱ्यांना मदत का करून नाही राहिले हे लोक? हे सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, कारण त्यांच्याकडे त्यांच्या आई वडिलांकडे जमीन होती म्हणूनच कृषी विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला आहे। तरी पण मात्र हे काहीही मदत करायला तयार नाही। आता ह्या ज्या काही मी तुम्हाला समस्या वाचून दाखवल्या, याचबरोबर कृषी पत्रपेटी, नंतर शासकीय योजना, जाहिराती व विक्री, जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट येतात त्यांची जाहिरात आणि लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, आणि त्यांची विक्री केव्हा कुठे मिळेल बा या शेतकऱ्यांना, हे सगळं याच्याबरोबरच हे 30 पॉईंट आहेत हे एकूण। त्याच्यातील मी आता एक 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 वर बोलणार आहे। आज मी आपल्याला फक्त हे 30 पॉईंट सांगितले, थोडंसं वेगळं सांगतो। दुष्काळ असताना शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, कधीच झाल्या नाहीत, परंतु आज सर्व काही उपलब्ध असताना शेतकरी आत्महत्या का होत आहेत? आत्महत्येसारखे कोणतेच पाप नाही। समजा एखादा धंदा म्हणजे शेती करून किंवा कुठलाही धंदा करून जर काही शिल्लक राहत नसेल, आपला प्रपंच चालत नसेल, तर का म्हणून तो धंदा करावा? बरेचसे लोक शेती करणे सोडतायत। माझ्याकडे IIT मुंबईचे लोक आले होते, त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये साधारणतः दररोज 1100 ते 1400 लोक शेती करणं सोडतायत। म्हणजे किती वाईट आहे हे? भविष्यात याची किंमत मोजावी लागेल, कारण शेतकऱ्यांच्या समस्या सुटून नाही राहिल्या। आता गावामधल्या तरुणांचं लग्न लागत नाही, कारण तो शेती करतो, म्हणजे शेतीला हा खालचा दर्जा दिला गेला आहे। शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही। बऱ्याच गावांमध्ये शेती करण्यापेक्षा मजुरी केलेली बरे। आणि खरी गोष्ट ही, मजूर शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देतोय। आज माझ्याकडे याचे प्रूफ आहेत। तर शेतकरी जो मजूर लावतो त्याच्याकडनं व्याजाने पैसे घेतो। किती किती खालच्या पातळीवर आपण चाललोय। जो काम धंदा करून काहीच राहत नसेल म्हणजे शेती, तर शेती बंदच केली पाहिजे असं मला वाटतं।
कारण काय झालंय, जोपर्यंत सगळ्यांना मुबलक खायला मिळेल ना, तोपर्यंत शेतकऱ्यांची किंमत कळणार नाही. आता आपल्या देशातले जो शेतकऱ्यांचा नाही ना, तो या देशाचाच नाही असं मी म्हणेल. हा जो आत्मनिर्भर भारत, अतुल्य भारत कोण बनवतं? भारतातील मजूर व भारताचा शेतकरी. तर मग हा शेतकरी जर दुःखी असेल तर शेतकऱ्यांचे अन्न खाणारे सुद्धा दुःखीच राहतील. आणि तसं होती आहे. कारण शेतकरी आपले कुटुंब चालवण्यासाठी जास्त उत्पादन काढण्याच्या नादात अतिविषारी अतिखते वापरून शेती करत आहे. यामुळे शेती, जमीन, पाणी आणि पर्यावरण हे दूषित होत आहे. हे मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. म्हणून आपल्या देशात रोगराईचे प्रमाण वाढत आहे. तुम्ही जर कधी जागतिक आरोग्य परिषदेचे रिपोर्ट जर वाचले तर आपल्या देशामध्ये डायबिटीज नव्हताच साधारणतः 75 वर्षापूर्वी. आज किती लोक डायबिटीज आहेत? हे का होते? एक अनुभव सांगतो. एक पेरू आणि 2 फळ, अजून दुसरे 2 फळं आणले. हे फळ मी जेव्हा खायला सुरुवात केली तर अक्षरशः म्हणजे मी तोंडात कापूस टाकतोय का काय, अजिबात चव नाही. त्याची गुणवत्ता तर अजिबातच नाही. आणि मग लोकांना स्वस्तात पाहिजे, फुकटात पाहिजे, तर मग शेतकरी कसं चांगला देईल? आपलं जे गुणवत्तापूर्ण अन्न शेतकरी तयार करू शकतो म्हणजे नैसर्गिक उत्पादन हे कमी प्रमाणात येतं. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः सेंद्रिय शेती करतो. कुणीही सेंद्रिय मालाला 1 रुपया सुद्धा जास्त द्यायला तयार नाही. कुणीच नाही द्यायला तयार. मला एका शास्त्रज्ञांचा फोन आला की सर, माझ्याकडे सेंद्रिय बाजरी आहे, मला फक्त एका पोत्यामागे 100 रुपये जास्त पाहिजे. कुणीही द्यायला तयार नाही. कसं होईल हे आपल्या भारतात? आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जर खर्च होत असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे तर मेडिकलवर सगळ्यात मोठा खर्च होत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी जो काही गोंधळ चाललाय हा गोंधळ कुठेतरी थांबवला पाहिजे, हे मला म्हणायचंय. जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत भारतातील समाज सुद्धा चांगला होऊ शकत नाही. आणि शेतकरी समृद्ध झाला तर भारतीय समाज सुद्धा समृद्ध व बलशाही होईल, याची मला गॅरंटी आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मी आता लवकरच यूट्यूब चॅनल तयार करतोय आणि आपल्याला मी त्या ठिकाणी भेटणार आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये मी एक समस्या, त्याचं पूर्ण नियोजन कसं असणार आहे, ती वेबसाईट कशी असणार आहे, हे सगळं मी सांगणार आहे. तर मंडळी, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली गाव खेती योजनेबद्दलची ही माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.